घरात या ठिकाणी ठेवा मोरपीस, देवी लक्ष्मीची होईल कृपा. आपल्या पुराण कथांमध्ये अशा काही वस्तूंबाबत माहिती दिलेली आहे ज्या देवाला अतिशय प्रिय आहेत, तसेच ज्या आपल्या घरामधल्या विशेष स्थानी ठेवल्यास आपल्याला सुख समृद्धी प्राप्त करून देतात. आज अशाच एका कृष्ण देवाला अतिशय प्रिय असणाऱ्या वस्तूविषयी आपण माहिती घेणार आहोत. आपल्याला ठाऊक आहे की श्रीकृष्णाला मोरपीस इतके प्रिय आहे की ते सदैव आपल्या मुकुटामध्ये त्याला धारण करतात. श्रीकृष्णाचं मोरपीस जेवढं सुंदर आहे तेवढंच ते प्रभावशालीही आहे. याच मोरपिसाचे वास्तुशास्त्रामध्येही विशेष महत्त्व सांगितले जाते. घरातील कोणत्या स्थानी मोरपीस ठेवणे लाभदायक ठरते, तसेच मोरपिसाच्या कोणत्या उपायाने घरामध्ये सुख समृद्धी नांदते. वास्तुशास्त्रानुसार मोराचे पंख अत्यंत शुभ मानले जातात. बरेच जण ते घरी ठेवतात. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते व मन प्रसन्न राहते. भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात मोरपंख अर्पण केल्याने जीवनात यश मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. घरामध्ये मोरपंख ठेवल्याने वास्तू आणि ज्योतिषाचे विविध दोष दूर होऊ शकतात. मोरपंख घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीस पडेल अशा ठिकाणी ठेवावा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि सकारात्मक शक्ती वाढते. घरातील आग्नेय दिशेला मोरपंख लावावा. काही दिवसानंतर याचे सकारात्मक फळ दिसून येईल. या दिशेला मोरपंख लावल्याने घराची बरकत वाढते. घरात आग्नेय दिशेला मोरपंख लावावा. काही दिवसानंतर याचे सकारात्मक फळ दिसून येईल. या दिशेला मोरपंख लावल्याने घराची बरकत वाढते. मोरपिसाचा एक उपाय तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे करू शकतो. सोमवारच्या दिवशी छोट्या आकाराचे 8 मोरपीस घ्या व ते व्यवस्थित एकत्र बांधा. मग ते हातामध्ये धरून ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्यास तुमच्या घरातील सर्व वास्तुदोष नाहीसे होतील. नंतर या मोरपिसांना तुमच्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेस एखाद्या कोपऱ्यात अशा प्रकारे लावा की येणाऱ्या जाणाऱ्या सर्व व्यक्तींना ते दिसतील. मोरपिसांचा पंखा आपल्या देवघरात जरूर ठेवावा. नियमित पूजा झाल्यानंतर या पंख्याने देवाला हवा घालावी. ईश्वरचरणी लीन होऊन केलेल्या या पूजेच्या उपायामुळे तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि आयुष्यात कशाचीही कमतरता जाणवणार नाही. जर तुम्ही शनीच्या कोपामुळे चिंतित असाल तर शनिवारी हा उपाय केल्यास नक्की आराम मिळेल. शनिवारी काळ्या धाग्यामध्ये 3 मोरपीस बांधा. 5 अखंड सुपाऱ्या घेऊन त्यावर पाणी शिंपडा व ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा. असे केल्यास तुमच्यावरील शनीची वक्रदृष्टी नाहीशी होईल. जर बऱ्याच काळापासून घरामध्ये तुम्हाला आर्थिक चणचण जाणवत असेल व कित्येकदा प्रयत्न करूनही तुमच्या हातात पैसे टिकत नसतील तर तुम्ही हा उपाय नक्की करायला हवा. आपल्या पैसे ठेवण्याच्या जागी नेहमी 3 मोरपंख नक्की ठेवा. असे केल्यास देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होते आणि घरात धनसंपत्तीची वाढ होते असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की घराच्या प्रवेशद्वारातून नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे मुख्य दरवाजावर मोरपंख लावल्यास घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. तसेच दृष्टीदोषापासूनही रक्षण होते. सरस्वती देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःजवळ मोरपंख ठेवावा. याच्या शुभ प्रभावाने ज्ञान वाढते आणि परीक्षेत यश प्राप्त होते. मुलांच्या खोलीत मोरपीस नक्की लावा. श्रीकृष्णाला मोरपीस अत्यंत प्रिय आहे आणि लहान मुलेही बाळकृष्णाचे रूप आहेत असे मानले जाते. त्यामुळे ज्या ठिकाणी बसून मुले अभ्यास करतात त्या ठिकाणी मोरपीस जरूर लावावे. असे केल्यास मुलांच्या एकाग्रतेत वाढ होते आणि वाचलेल्या गोष्टी त्यांना कायम लक्षात राहतात.